रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. छोटम शेठ भोईर यांनी तुमची सगळी अंडी पिल्ली येत्या काळामध्ये बाहेर काढीन असं म्हटलंय. काय नेमका हा वाद कसा टोकाला जाईल शेवटपर्यंत? छोटम शेठने आमची किंवा माझी अंडी पिली बाहेर काढून जे माझ्यावर जी अशी टीका केली, तर छोटम शेठने आमची काय अंडी पिली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडी पिली आम्ही बाहेर काढणार आहोत. आणि ते जे भाड खाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली, आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहीत आहे. आदिवासी जनतेच्या नावावर आदिवासींचा नेता म्हणून आदिवासींच्याच योजनेमध्ये सभापती असताना किती भाड खाल्ली हे त्या छोटम शेठला विचारा. महाचोर देखील म्हटलंय, कशासाठी असं टीका, एवढी टोकाची विखारी टीका कशी? हे बघा, छोटम शेठ जेव्हा आमची 9 तारखेला सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये माझे वक्तव्य केल्यानंतर आम्ही त्यांची क्लिप बघितली, तेव्हा ते शासकीय आदिवासींचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ते माझ्यावर जेव्हा टीका करत होते तेव्हा त्यांचा चेहरा बघा, ते किती व्हायब्रेट झालेले. आणि ते नंतरची त्यांची पत्रकार परिषद बघा. टीका ही नेहमी करायला पाहिजे, पण वस्तुस्थितीला धरून टीका व्हायला पाहिजे. वैयक्तिक टीका, चोर आम्ही काय चोऱ्या केल्यात त्या त्याही सिद्ध करून दाखवाव्या. जर माझ्या या 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये शासकीय योजनेची खोटी बिलं काढली असे जे छोटम शेठ सांगतात की 1 रुपयाचा राजा किनी यांनी जर शासकीय योजनेचा कुठलाही खोटा बिल जर काढला असेल तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय. नाहीतर छोटम शेठनी स्वतःचे जे पद आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि ते आरोप केले ते सिद्ध करून दाखवा. सुधागड रोहा मतदारसंघातून प्रकाश भाऊ देसाईंना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी मिळेल काय? या सर्व वादांगामध्ये त्यांची लॉटरी लागेल? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जर असाच वादंग राहिला आणि शेवटपर्यंत जर अशी वेळ आली की सेपरेट लढायची किंवा बंडखोरी जर होत असेल, अलिबागमध्ये जर बंडखोरी करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर पक्षाची स्ट्रॅटेजी जी आहे ती त्याप्रमाणे प्रकाश भाऊ देसाई आमचे हे आत्तापासून आम्ही ठरवलेले उमेदवार आहेत तिथे पेन सुधागड मतदारसंघामध्ये. आणि ते तसे पेन सुधागड पालीमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र मोठं आहे आणि ते तिथे काम करतात. आणि विधानसभा निवडणूक लढण्याच्याच ह्यानी त्याही वरिष्ठांका उमेदवारीचा फॉर्मसुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून त्यासाठी फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि त्यासाठी त्याही मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु शेवटी जो निर्णय आहे ते नेते मंडळींचा निर्णय आहे. ज्या पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे खाली उमेदवारी ठरल्या जातील. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी यांना छोटम शेठने थेट आव्हान दिले. म्हणजे ते म्हणतात की बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराने संविधानिक मूल्याने मी निवडणूक लढवणार आहे आणि आदिवासी समाज पाठीशी आहे. काय झालंय? महायुतीमध्ये ठिणगी पडले, काय सांगा? निवडणूक लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढायचं आणि काय तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आम्ही युतीच्या धर्मावर आणि जे आम्हाला पक्षाने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी जो आम्हाला आदेश दिला किंवा जे युतीमध्ये कसं ज्या सीट कुठल्या आहेत त्या कोणी लढायचं आणि तिथे कसे जास्तीत जास्त तो आमदार निवडून येतील जिल्ह्यामध्ये, ह्याप्रमाणे आम्हाला जे आदेश देते त्या आदेशाप्रमाणे आम्ही युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जातो. परंतु जे काल परवा BJPमध्ये आलेत आणि युतीमध्ये वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न करत आहे, असं कुठेही कोणी सांगितलेलं नाही की अलिबागच्या सीटवर भारतीय जनता पार्टीने हक्क दाखवला आहे. ते स्वघोषित पुढारी स्वतः मी आमदारकीचा उमेदवार म्हणून ते स्वतः डिक्लेअर करतात. पक्षाकडनं कुठलीही मागणी झालेली नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्याच वाट्याला आलेला आहे. त्यामुळे महेंद्र दळवी हे आमदार 100% होणार. पण परवा त्यांचं एक भाषण आहे त्याच्यामध्ये ते म्हणत होते की ही भावना कार्यकर्त्यांची आहे, माझी नाही, असं ते म्हणत होते. सोशल मीडियावर जे येतंय किंवा बॅनरबाजी जी होते
ती भूमिका माझी नाही आहे, तर ती कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांना काय वाटतं ही त्यांनी भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडनं जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्षसुद्धा निवडणूक लढतील, हे सुद्धा कित्येक वेळेला कित्येक मिटिंगमध्ये ते जाहीर वक्तव्य करून बोलून दाखवलेलं आहे. आणि अपक्ष सीट लढायच्या ऐवजी त्यांनी शिवसेनेच्या नेतेमंडळींबरोबर पण संपर्क साधून उभाटाकडनं सीट मिळतोय की नाही याची सुद्धा चाचपणी केलेली आहे. त्यांच्या नेतेमंडळीशी बैठकी घेतलेल्या आहेत. जर इकडनं तसं झालं नाही तर मग आम्ही तिकडनं कशी सीट मिळेल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. एकूणच चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस महासंकल्प निर्धार मेळाव्यासाठी अलिबागमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी देखील त्यांच्या नावाला पसंती दिली होती. एकूण सकारात्मक प्रतिसाद दिसून आला होता. महायुतीमध्ये जर स्वतंत्र लढत झाली, प्रत्येक पक्ष स्वतंत्र जागा लढला तर कशा पद्धतीनं छोटम शेठ भोईरांचं आव्हान ठरेल महेंद्र शेठ? नाही, छोटम शेठ भोईर यांचं आव्हान काय ठरत नाही. छोटम शेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे 2दा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मापगाव मतदारसंघातून. ते एक ॲक्सिडेंट म्हणून ते निवडून आलेत, कारण त्यावेळेला ते निवडून येण्यासाठी सुद्धा आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते निवडून आलेत. आता आमदारकी सोडा, त्यांना जिल्हा परिषद सदस्यसुद्धा निवडून येता येणार नाही. पेन सुधागडमधून प्रसाद भोईरवर देखील आपण हल्लाबोल केला होता. त्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला सामाजिक कार्यामध्ये कोणी रोखू शकत नाही, माझ्यावर टीका केलेली आहे ती निराधार वगैरे आहे. प्रसाद भोईर हे भारतीय जनता पार्टीमध्ये 1 वर्षापूर्वी ते गेलेत आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली जे धैर्यशील दादा अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे आमदार रविशेठ पाटील आहेत, सिनियर आहेत ते, आणि ते आमदार आत्तासुद्धा आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पेन विधानसभा मतदारसंघावर अध्यक्ष म्हणून प्रसाद भोईर हे तिथे काम करत होते आणि ते पक्षाचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल ते पाळत नव्हते आणि आतून जे आमदारकी लढवणार किंवा भावी आमदार असे जे सोशल मीडियावर ते बॅनर स्वतःहून पसरवलं गेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आणि जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई केली. तर त्यांच्यावर कारवाई झाली म्हणूनच आम्ही इकडे ह्या अलिबागच्या भोईरांवर कारवाई होण्यासाठी आम्ही सांगत आहे. आणि प्रसाद भोईरची जर तुम्हाला हिस्ट्री सांगितली तर हे आमच्या बाजूलाच माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये 125 एकर 125 म्हणजे एकर जमीन शेतकऱ्यांची कशी बलकावून घेतली आणि JSW कंपनीने त्या शेतकऱ्यांना 60 लाख रुपये एकरी भाव दिला आहे आणि तो भाव प्रसाद भोईर आणि त्यांच्याबरोबर असणारे त्याचे मित्र आमच्या विभागातला त्याही शेतकऱ्यांना 13 लाख रुपयाचा भाव दिलेला आहे आणि जमिनी खरेदी केल्यात. आणि असे तुम्ही लोकांना फसवून जर व्यवहार करत असाल आणि आमदारकीचे स्वप्न बघत असाल तो लोक एवढे का वेडे नाही. तुम्ही पैसा कसा कुठल्या मार्गाने कमवलात काय कमवत ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. पण माझ्या पंचकृषीतील माझ्या हद्दीतील 125 एकर जागा ही 60 लाख रुपयाचा कंपनीचा भाव असताना 13 लाख रुपये एकरीमध्ये त्याही खरेदी केली. प्रसाद भोईर यांनी ह्या पंचकृषीमध्ये आणि त्या जागेवर येऊन फक्त पाय ठेवून दाखवावा, मग शेतकरी काय जागा आहे ती त्यांना त्यांची जागा दाखवतील. शिवसेनेच्या युतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करेल. त्यासाठीच वरिष्ठ नेतेमंडळी दोन्ही पक्षाचे कोर कमिटीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आत्तासुद्धा परवाची मिटिंग झाली, 9 तारखेची मिटिंग झाली, त्याला आम्हालासुद्धा सूचना केलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची सुद्धा नेतेमंडळीने तशा सूचना केलेल्या आहेत की कुठपर्यंत ताणाचं आणि कुठं थांबायला पाहिजे. ही वैयक्तिकरित्या जी टीका टिप्पणी आहे ती कुठं थांबायला पाहिजे. मी माझ्या जिल्हाप्रमुख पदावर काम करतो आहे, त्यामुळे मला वरिष्ठाचं ऐकणं आणि वरिष्ठ जे आदेश देतील ते आदेश मला पाळणं हे माझं कर्तव्य आहे. शेकापमधनं भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटलांनी लोकसभेवरती हक्क सांगितला होता, बरंच वातावरण चिघळलं होतं, नंतर शांत झालं. आता पुन्हा तीच परिस्थिती अलिबागमध्ये येते. त्यामुळे शेकापमधनं जे नवीन भाजपमध्ये आले त्यांच्यामुळे युतीमध्ये कुठे बेबनाव होतोय का? कसं आहे, शेवटी लोकसभेचं गणित असू द्या किंवा विधानसभेचं गणित असू द्या, वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील, म्हणजे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पक्षाचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे जे नेतेमंडळी जो निर्णय घेतील आणि त्या निर्णय प्रक्रियेप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तसं काम केलं जाईल आणि तशी उमेदवार जे असतील त्या उमेदवारांचं काम केलं जाईल. छोटम शेठ
हे सभापती जे होते त्यावेळेला समाज कल्याण खात्याचे जे टेंडर निघाले आणि ते टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन टेंडर काढले आणि त्यावेळेलासुद्धा त्यावेळेचे पेपर तुम्ही चेक करा, त्यावेळेलासुद्धा मीच स्वतः त्यांच्या विरोधात बातमी दिली होती आणि त्याचं साक्षीदारसुद्धा मला तर वाटतं पवारसाहेब असतील आणि कारण त्यावेळेलासुद्धा त्यांच्या पेपरमध्ये पण ती बातमी आली होती. मी त्यांच्याकडं ह्यासाठी गेलेलो, त्यांच्याकडे गेलो नव्हतो, समाज कल्याण अधिकारी ह्यांच्याकडं विचारणा करायला गेलेलो की ते तुम्ही जे टेंडर काढलेत, जे समाज कल्याणमधून आदिवासी किंवा इतर समाजासाठी जे सायकल किंवा भांडी पुरवण्याचा जो टेंडर असतो ते ऑनलाईन न करता ऑफलाईन केला आणि मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मी बातमी दिल्या, शिवोला निवेदन दिले. त्यासाठी मी समाज कल्याण अधिकारी ज्यावेळेला लेंडी होते त्यांना भेटायला मी गेलो होतो. छोटम शेठकडे आम्ही गेलो नव्हतो आणि छोटम शेठने काही छोटम शेठचा काम द्यायचा किंवा काय द्यायचा हा अधिकार छोटम शेठकडे नव्हताच, तो अधिकार पप्पू शेठकडे होता.